श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 169 चा उर्वरित भाग। सामर्थ्यवान पुरुष आहेत आणि पुन्हा विषयात घोडून फोडी पाठवल्या व सूचना दिली की आता जा आणि अंधारात त्यांच्यासाठी बैठक घाला, त्यांची पूजा करा आणि आपल्या हाताने त्यांच्या श्रीमुखात फोडी घाला। ते आले आणि तसेच केले। यावर सर्वज्ञ धीरोत्तरपणे उद्गारले, आता तुमचे काम पूर्ण झाले हो। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना सुद्धा देवाला सुद्धा सोडलं नाही। विषयाचा प्रयोग परमेश्वरावरही करून पाहिला। आता तुमचे काम पूर्ण झाले हो। मग ते गेले आणि ते त्यापुढे सांगितले। सर्वज्ञांनी मानव वेशाला मान दिला आणि श्रीमूर्तीवर ताप जाणवला। सर्वज्ञांनी पानविड्याचा चौथा बाहेर उघड्यावर टाकून दिला नाही, तो मातीत पुरवला। मग सर्वज्ञांनी सांगितले, बाई, आमच्यावर विषयाचा प्रयोग केला गेला। सर्वज्ञांनी ओकारी केली, डोळे लाल झाले, श्रीमूर्तीवर रोमांच उभे राहिले। तेव्हा बाईसा घाबरून गेल्या। बाईसांनी विचारले, आता काय करू बाबा? सर्वज्ञांनी सांगितले, भीती धरू नका, या विषयामुळे आम्हाला काही होणार नाही। तिन्ही पानाचे विडे सर्वज्ञांनी मातीत पुरवले। लक्ष्मीधर भट उच्छिष्ट पान मागण्यासाठी आले। सर्वज्ञांनी तिसऱ्या विड्याच्या फोडी दाढेत धरल्या होत्या, त्यातली एक फोड लक्ष्मीधर भटाला दिली। त्याने करून त्यांना सणकून ताप आला। तो ताप 3 दिवसापर्यंत राहिला। नंतर सर्वज्ञ मालवरसियाच्या लेण्यात गेले, तेथे 3 दिवस मुक्काम झाला। बाईसा म्हणू लागली, यासाठी काय करू बाबा? सर्वज्ञांनी सांगितले, काहीच करावे लागत नाही। एकाला एक विरोध आहे, एक उतरविणार तर दुसरे चढेल। काळा, कुट्ट, बच, नागू, रंगत, सिंगी, मेन, खंडिया असे ते 4 प्रकारचे विष होते। बाई, ते पुरुष पुष्कळ दिवसापासून असे कृत्य करण्याचा मनोरथ करीत होते। मग सर्वज्ञांनी 3 दिवस दुधात अडवलेल्या सोजीचे जेवण केले। नंतर सर्वज्ञ परत मठात आले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।